नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत कोकणातले काही हिडन जेम्स. तर आम्ही आमचा प्रवास सुरू केला पुण्यावरून. सकाळच्या वेळेला ताम्हिणी घाट एकदम स्वर्गासारखा दिसतो. धुक्याने भरलेले डोंगर, थंड हवामान आणि रस्त्यावरची शांतता एकदम परफेक्ट स्टार्ट. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि मुळशी डॅम काठाच्या रस्त्याला लागलो. दोन्ही बाजूला पाण्याचं सुंदर दर्शन आणि त्याच्या बाजूने जाणारा स्मूथ रोड लिटरली नजर हटत नव्हती. संपूर्ण ड्राईव्ह एकदम सिनेटिक वाटत होतं. जवळजवळ 300-350 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवर, जे की होतं कुणकेश्वर. रस्त्यातील वळणदार रस्ता आणि बाजूला दिसणारा समुद्रकिनारा खरंच डोळ्यांना सुकवणारा आणि मंत्रमुग्ध करणारा होता. यानंतर आम्ही कुणकेश्वर मंदिराला भेट दिली. भगवान शिवांना समर्पित हे मंदिर 12व्या शतकातील असून यादव राजांनी त्याची उभारणी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेल्या या ठिकाणाला दक्षिण कोकणचे काशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. यानंतर आम्ही जवळच असलेल्या मीठ मुंबरी बीचकडे निघालो आणि खरं सांगायचं तर हा बीच पूर्णपणे प्रायव्हेटच वाटला. आमच्याशिवाय तिथे कुसळ कोणीच नव्हतं. याचं उदाहरण म्हणजे इथे असलेल्या अमाप जिवंत प्राणी आणि समुद्री गोष्टी जसे की खेकडे आणि शंख. समोर शांत समुद्र, स्वच्छ किनारा आणि दूरवर दिसणारे विंडमिल्स, या सगळ्यांमुळं दृश्य अगदीच मंत्रमुग्ध करणारं होतं. रात्र होईपर्यंत आम्ही या बीचवर छान असा टाईम स्पेंड केला. त्यानंतर आम्ही राहण्याची व्यवस्था नेटे गावातील यश होमस्टे येथे केली होती. तुम्ही पाहू शकता, खोल्या खूप स्वच्छ आणि नीटनेटक्या होत्या आणि मालक देखील खूप मदतशील होते. आम्ही डबल बेडरूम घेतली होती, ज्यासाठी आम्हाला फक्त 1300 रुपये खर्च आला. पुढच्या दिवशी आम्ही नाश्ता करून आणि फ्रेश होऊन आमच्या होमस्टेपासून अगदी जवळ असलेल्या आंबोळगड बीचकडे निघालो. हा बीच खूप सुंदर आणि पूर्णपणे प्रायव्हेट होता. शांत, स्वच्छ आणि अगदी निसर्गाच्या सान्निध्यात. आम्ही ठरवलं की इथेच थोडा वेळ पाण्यात मजा करायची आणि खरंच आम्ही बीचवर एकदम धमाल केली आणि आंघोळी केली. नमस्कार मंडळी, आपण आज आलो आहे आंबोळगड बीचला, जो की पूर्ण प्रायव्हेट आहे. तुम्ही बघू शकाल. आंबोळगड बीचवरून आम्ही निघालो सुंदर किनारपट्टीच्या रस्त्यावरून आणि गावकडी बीचवर पोहोचलो. समुद्राच्या अगदी शेजारी जाणारा हा रस्ता खरंच भन्नाट अनुभव देणारा होता. आम्ही तिथे बीचवर थोडा वेळ घालवला. शांत लाटा, समुद्राचा वारा आणि सुंदर दृश्य यांचा मनसोक्त आनंद घेतला. हॅलो, हाय फ्रेंड प्रशांत. हाय हाय. गावखडी बीचवर क्वालिटी टाईम घातल्यावर आम्ही आमचा प्रवास सुरू केला आरे वारे बीचकडं, रत्नागिरी मार्गे. संध्याकाळची वेळ आणि सूर्य होता मावळत आणि आम्ही आरेवारे बीचला सनसेटच्या वेळेस पोचलो. आरेवारे बीच तुम्ही ऐकलंच असेल ना, स्वप्नील जोशींचं ते फेमस डायलॉग. म्हणजे आरेवारे वगैरे काय बेल्ट. मी आता रत्नागिरीला शूट केले, काय बेल्ट आहे. गणपतीपुळे वगैरे काय सगळंच कोकण आहे. काय काय म्हणजे मी कोकणात, मला रडू कोसळलं आनंदाने की काय आहे हे, किती सुंदर आहे सगळं. म्हणजे मी आरेवारेला ते शूट करत होतो आणि तो असा टर्न अँड इकडून वरती जाता आणि ते तुम्हाला अख्खा बीच दिसतो. इट इज हेवन. हा माग आहे आरे, हा आहे वारे. आरेवारे बीचचे सुंदर वाईब्स एन्जॉय करून आम्ही आमच्या स्टे अनुदीप लॉजिंगमध्ये गेलो. डबल बेडरूमचा खर्च साधारण 1000 रुपये आला. हा लॉज गणपतीपुळे मंदिरपासून अगदी हाकेच्या अंतरावर होता. पुढच्या दिवशी आम्ही लवकर उठलो आणि गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी गेलो. दर्शन खूप छान झालं, कुठेही गर्दी नव्हती. आम्ही तिथे थोडा वेळ बसलो, फोटो काढले आणि नंतर वॉटर स्पोर्ट्सही केले. वॉटर स्पोर्ट्स खूप ॲडव्हेंचरस होते आणि 3 जणांसाठी साधारण 900 रुपये खर्च आला. शेवटी आमची सुंदर ट्रिप संपली आणि आम्ही नाशिकला परतलो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आणि हे हिडन स्पॉट्स आवडले असतील तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच आणखी सुंदर व्हिडिओसाठी आपण जोडलेले राहू.